परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता गताध्यायानुसंधान रम्य चौर्य कथा निरूपण दिधले होते आश्वासन दत्तावधान भातया. कथा नव्हे हे स्वानंद जीवन पीता वाढेल तृष्णा दारुण तियेचेही कराया शमन कथांतर कथन होईल. जेणे श्रवणे सुखावे श्रोता ऐसी रसाळती ही कथा निवारे संसार श्रांत व्यथा सुखावस्था आतुडे. निजहित साधावयाची कामना असेल जयाच्या सभाग्याच्या मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवणा असावे. संत महिमा अपरंपार कवणा नवर्णावे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला. इतुक्या पुरे वक्त्याचे मी पण साई लाघवी घेऊन आपण कोणाही करवी निजगुण कथन करवी श्रवण निजभक्ता. तो हा परात्पर सरोवर हंस हंसस्सोहम वृत्ती उदास ब्रह्ममुक्त सेवनोल्लास असमसाहस जयास. जया नसता नाव गाव अंगी अपरंपार वैभव क्षणे करील रंकाचा राव भ्रुकुटी लाघव हे त्याचे. तो हा तत्वज्ञानावतार दावी साक्षित्वे साक्षात्कार नामा निराळा राहूनी दूर घडवी प्रकार नानाविध. तो जयावरी करी कृपा दावी तया विविध रूपा अघटित घटना रची अमूपा प्रौढ प्रतापा परिसात्या. तया जे जे आकळती ध्याने अथवा गाती प्रेमळ भजने पडो नेदी तयाचे उणे सांभाळी पूर्णपणे तयाचे. आवड निजकथांची बहुत म्हणून आठव देई अनवरत करो निश्रोत्या वक्त्यांचे निमित्त पूर्वी मनोरथ भक्तांचे. परमार्थाचा पूर्ण अभिमानी प्रपंचावर सोडोनी पाणी जयाने जोडिला चक्रपाणी अनंत प्राणी उद्धरिले. देशी विदेशी जयाते भजतो भक्तिध्वज जयाचा फडकत दीनदुबळ्या पालवीत कामना पुरवीत सकळांच्या. असो आता हे परमपवित्र परिसा सादर साई चरित्र श्रोत्या वक्त्यांचे श्रोत्र वक्त्र पावन सर्वत्र होवोत. गोमांतकस्थ दोघे गृहस्थ आले साई दर्शनार्थ दोघेही साई चरणी विनटत होऊन आनंदित दर्शने. दोघे जरी बरोबर येत साई दक्षिणा एकासीच मागत 15 रुपये दे मज म्हणत तो मग देत आनंदे. दुजिया पाशी काही न मागता आपण होऊन 35 देता साई तात्काळ ते अव्हेरिता अति आश्चर्यता तयाते. ऐसिया तया समयाते माधवरावही तेथेच होते पाहून या विषमते ते पुसती साई ते परियेसा. बाबा ऐसे कैसे करिता दोघेच नाही बरोबर येता एकाची दक्षिणा मागून घेता परतता दोघा स्वये दुजा. संतांपासी काही विषमता आपण होऊन एका मागता स्वेच्छे कोणी देता परतता हिरमोड करिता तयाचा. अल्पावित्ती धरिता प्रीती बहुता लागी निर्लोभ वृत्ती असतो मी जरी आपुले स्थिती ऐसी नरीती आचरितो. श्यामा तुझला ठाऊक नाही मी तो कोणाचे काही न घेई येणे मागे मशीर आई ऋणमुक्त होई देणारा. मजला काय आहे घर किंवा माझा आहे संसार जे मज लागे वित्ताची जरूर मी तो निर्घोर सर्वापरी. परी ऋण वैर आणि हत्या कल्पांती ही न चुकती करत्या देवी नवसिती गरजे पुरत्या मज धरित्या सायास. तुम्हास नाही त्याची काळजी वेळेपुरती करिता अजीजी अनृणी जो भक्तां माझी तया मी राजी सदैव. आरंभी हा किंचन तयासी 15 देताच केले नवसासी पहिला मुशाहिरा देईन देवासी भूल तयासी पडली पुढे. 15चे 30 झाले नंतर 30चे 60 60चे 100 दुप्पट चौपट वाढता पगार
बळावला विसर अत्यंत. होता होता जाहले सातशे, पातले येथे निजकर्म वशे. तेव्हा मी माझे 15 हे ऐसे, दक्षिणामिषे मागितले. आता ऐक दुसरी गोठी, फिरता एकदा समुद्रकाठी. लागली एक हवेली मोठी, बैसलो ओटी वरतीयेच्या. हवेलीचा ब्राह्मण मालक, होता कुलीन मोठा धनिक. केले स्वागत प्रेमपूर्वक, यथेष्ट अन्नोदक अर्पुनी. तेथेच एका फडताळापासी, स्वच्छ सुंदर जागा खाशी. दिधली मजला निजावयासी, निद्रा मजसी लागली. पाहून झोप लागली सुस्त, दगड सारूनी फोडिली भिंत. खिसा माझा कातरीला नकळत, नागविले समस्त मज त्याने. जागा होता जेहे जव कळले, एकाएकी रडू कोसळले. रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. त्या तो होत्या अवघ्या नोटा, होता ऐसा अवचित तोटा. भरला माझे हृदयी धडका, ब्राह्मण उलटा समजावी. गोड न लागे अन्नपाणी, होऊन ऐसी दीनवाणी. 15 दिवस तेच ठिकाणी, राहिलो बैसून ओटीवर. 15 दिवस संपता, सवाल करीत रस्त्याने फिरता. फकीर एक आला अवचिता, मज रडताना पाहिले. पुसे तो मज दुःखाचे कारण, केले म्या ते समस्त निवेदन. तो म्हणे हे होईल निवारण, करशीर सांगेन मी तैसे. फकीर एक तुझ सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण. तया लागी जाई तू शरण, तो तुझ देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरे व्रत, इच्छितार्थ प्राप्ती प्रीत्यर्थ. त्याग तुझा आवडता पदार्थ, तेने तव कार्यार्थ साधेल. ऐसे करिता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला. मग मी तो वाडा सोडिला, किनारा धरिला पूर्ववत. मार्गक्रमिता लागली नाव, होईन तेथे मज शिरकाव. तो एक शिपाई सुस्वभाव, देई मज ठाव नावेत. लागोन सुदैवाचा वारा, आली नावती परतीरा. गाडीत बैसलो आलो जव घरा, दिसली त्या नेत्रा मशीद माई. येथे बाबांची गोष्ट सरली, पुढे श्यामासी आज्ञा झाली. घेऊन जाई ही पाहुणे मंडळी, जेवू त्या घाली घरासी. असो पुढे पात्रे वाढिली, माधवरावांस जिज्ञासा झाली. पाहुण्यांनागी पृच्छा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक, साई बाबा इथले स्थायिक. नाही समुद्र नाव नाविक, तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी. कोठून एवढी संपत्ती आणली, जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदिली, तीही तुम्ही येताच आरंभिली. येणे मिशे तुम्हासी पटविली, वाटे घडलेली पूर्वकथा. तेव्हा पाहुणे होऊन सद्गद, म्हणाले साई आहेत सर्वविद. परब्रह्म अवतार निर्द्वंद्व, अद्वैत अभेद व्यापक. तयांनी जी कथिली आता, अक्षरे अक्षरती आमुचीच कथा. चला हे गोड भोजन सरता, कथितो सविस्तरता तुम्हा ते. बाबा जे जे बोलून गेले, ते ते सर्वचिकी घडलेले. ओळख नसदा त्या कैसे कळले, म्हणून सगळे अघटित. असो पुरे होता भोजन, माधवरावांसह वर्तमान. चालले असता तांबूल चर्वण, कथा निरूपण आरंभिले. वदे दोघां माझील एक, घाटची माझा मूळ मुलूख. परी त्या समुद्रपट्टीचा देख, होता अन्नोदक संबंध. तदर्थ गेलो गोमांतकात, नोकरी मिळवावी आले मनात. आराधिला तत्प्रीत्यर्थ दत्त, नवसिला अत्यंत आदरे. देवा कुटुंब रक्षणार्थ, नोकरी करणे आहे प्राप्त. तरी होऊन कृपावंत, देई ती लागत पायांस. अद्य प्रभृती अल्पावकाशी, जरी तू निज ब्रीद राखीशी. प्राप्ती जी होईल प्रथम मासी, समग्र तुझसी अर्पीन. भाग्ये दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवसा पावला. रुपये 15 पगार मजला, मिळू लागला आरंभी. पुढे साई बाबांनी वर्णिली, तैशीच माझी बढती जाहली. सयनवसाची समूळ बुजाली, ती मज दिधली ये रीती. कोणास वाटेल घेतली दक्षिणा, दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा. दिधिले येणे मिशे मज स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे. तात्पर्य साई द्रव्य न याचित, निज भक्तांसही याचू न देत. अर्थ हा नित्य अनर्थ मानीत, भक्ता न पाडीत तन मोही.
म्हाळसापती सारिखा भक्त सदा साई पदी अनुरक्त जरी संकटे चालवी चरितार्थ तया न लव अर्थ जोडू दे स्वये साई लोका अनेकदा दक्षिणामिषे आलेली संपदा वाटी परी कपर्दिक कदा देईन आपदा त्रस्ता त्या तो ही मोठा बाणेदार जरी साई ऐसा उदार कधी न तेणे पसरलेला कर याचना तत्पर होऊ नये सांपत्तिक स्थिती निकृष्ट पैरी वैराग्य उत्कृष्ट ठेवी गरिबीचेही कष्ट अल्पसंतुष्ट सर्वदा एकदा एक दयाळू व्यापारी हंसराज अभिनामधारी म्हाळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले पाहून गरिबीचा संसार करावा शक्यतो उपकार लावावा काही हातभार सहज सुविचार हा स्फुरला ऐसी जरी तयाची अवस्था इतर कोणीही देऊ जाता तेही नावडे साईनाथा द्रव्यी उदासता आवळे मग तो व्यापारी काय करी द्रवुनी त्या भक्तार्थ अंतरी दोघेही समक्ष असता दरबारी द्रव्यसारीत त्या करी होऊन या अतिविनीत म्हाळसापती करी ते परत म्हणे साईंच्या आज्ञे विरहित मजला न करवत स्वीकार भक्त नव्हता हा पैशाचा मोठा भुकेला परमार्थाचा पदी विनटला काया वाचा प्रेमळ मनाचा निस्वार्थी हंसराज साई ते विनवी साई एका कवडीस न शिववी वदे मदभक्ताही द्रव्य न भुलवी वित्ताच्या वैभवी न गवेतो पुढे मग तो दुसरा पाहुणा म्हणे माझ्याही पटल्या खुणा परिसा करीतो समग्र कथना येईल श्रवणा उल्हास 35 वर्षांचा माझा ब्राह्मण निरालस आणि विश्वासू पूर्ण दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन करीतो हरण मम ठेवा माझी या घराच्या भिंतीत फडताळ आहे बसविले आत तेथील चिरा सारूनी अलगत पाडिले नकळत छिद्रतया बाबावर जे फडताळ बदले तयासीच त्याने छिद्र पाडिले तदर्थ भिंतीचे चिरे काढिले सर्व निजलेले ठेवून पुढे बाबा आणिक बदले रुपये माझे चोरून नेलेले तेही अवघे सत्यत्वे भरले पुडके नेले नोटांचे 30,000ची त्यांची रक्कम नकळे बाबांस कैसे अवगत श्रम संपादित जाता वित्त बसलो मी रडत अहर्निश शोध लाविता थकली मती नकळे कैशी करावी गती 15 दिवस चिंतावरती पडलो निर्गती लोचन लागेना एके दिवशी ओटीवर बसलो असता अति दिलगीर वाटेने चालला एक फकीर सवाल करीत करीत पाहूनी मज खिन्न बदन फकीर पुसे खेदाचे कारण मग मी करिता साध्यंत निवेदन सांगे निवारण तो मज कोपरगाव तालुक्यास शिर्डी नामक एका गावास करी साई अवलिया वास करी तयास तू नवस आवड तुझी जयावर तयाचे सेवनक वर्ज्य कर दर्शन तुमचे होई तोवर वर्जिले साचार वदतया ऐसे मद फकीरे कथिता अन्न वर्जिले क्षण न लागता वदलो बाबा चोरी मिळता दर्शन होता सेविनते पुढे एकची बंधरवळा गेला न कळे काय आले मना ब्राह्मण आपण होऊन आला ठेवा दिधला मज माझा म्हणे माझी बुद्धी चळली तेनेही ऐसी अकृती घडली आता पायी डोई ठेविली क्षमा मी केली ऐसे वदा असो पुढे झाले गोड साई दर्शनी उदेली आवड तेही आज पुरविले कोड धन्य ही जोड भाग्याची असता खिन्न दुःखी संकटी बसलो असता आपुले ओटी आला जो मम सांत्वनासाठी पुनरपि भेटी न तयाची जया माझी कळकळ पोटी जेणे कथिली साईंची गोठी जेणे दाविली शिर्डी बोटी पुनरपि भेटी न तयाची जयाची मज अवचित गाठी सवाल घालीत आला जो वाकपुटी नवस करवून गेला शेवटी पुनरपि भेटी न तयाची तोच फकीर वाटे साचा साईचा हा अवलिया तुमचा लाभ आम्हा निजदर्शनाचा द्यावयालांचा वला स्वये कोणी काही घेऊ लाचाविती मज या दर्शनी इच्छाही नव्हती फकीर आरंभी करी प्रवृत्ती वित्तप्राप्ती प्रीत्यर्थ तेही वित्त जयाच्या नवसे प्राप्त झाले अप्रयासे तो काय माझ्या या पसतीसे लाचावे ऐसे न घडेच
उलट आम्हीच अज्ञान नर, आम्हा करावया परमार्थ तत्पर. आमुच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटे वर यामिषे. एतदर्थची हा अवतार, ना तो आम्ही अभक्त पामर. होता कैसा हा भव पार, करा की विचार स्वस्थपणे. असो चोरी मिळाल्यावर, झाला मज जो हर्ष फार. परिणामी पडला नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा. पुढे पहा एक दिवस, असा कुलाब्याचे बाजूस. स्वप्नी पाहिले मी साईंस, तैसाच शिर्डीस निघालो. समर्थे कथिला निज प्रवास, मनाई नावेत चढावयास. शिपायाने करिता प्रयास, चुकला सायास ते सत्य. या तो सर्व माझ्या अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी. खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी. तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मजधिक्कारी. देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मज तेणे. शिपाई ही अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी. म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसलो सुखी नावेत. ऐसी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा. आम्हा संबंधे घडली असता, घेती निजमाथा साई हे. पाहून ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती. वाटे मज इत्यंभूत जगती, भरले असती हे साई. नाही अणुरेणू पुरती, जागा ययांच्या वीण रीती. आम्हा सजैसी दिधली प्रचिती, इतराही देतील तैशीच. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमुचे भाग्य मोठे. ओढून आम्हास नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावा, काय आमुचा ठेवा चोरावा. काय नवस फेडीचा नवलावा, ठेवाही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयांचे पूर्वील दर्शन. नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत, वर्षानुवर्षे जे जे निवटत. जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जयांसंगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले. जेवळले पोहडले रागेजले, भाग्या आगळे ते सर्व. काहीही न घडता आम्हा हाती, इतुके आम्हा जई कळवळती. तुम्हा तेही नित्य संगती, भाग्यस्थिती धन्य तुमची. वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती, धारण करवूनी मनुष्याकृती. तुम्हीच परम भाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत. अनंत पुण्याईच्या कोडी, तेणे आम्हा लाधली शिर्डी. वाटे श्री साईंच्या दर्शन परवडी, करावी कुरबंडी सर्वस्वी. साई सज्जन स्वये अवतार, महावैष्णवसा आचार. ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी. असो आमुची ही पुण्याई, म्हणून भेटे ही मशीद आई. नवस आमुचे फेडू निघेई, दर्शन देई सवेच. आम्हा हाच आमुचा दत्त, येणेची आज्ञा पिले ते व्रत. येणेची आम्हा बैसविले नावेत, दर्शना शिर्डीत आणिले. ऐसी सर्वव्यापकतेची, निज सर्वांतरयामित्वाची. दिधली साईंनी जाणीव साची, साक्षित्वाची सर्वत्र. पाहोन्या सस्मितमुख, झाले मनी परमसुख. प्रपंची विसरे प्रपंच दुःख, न समाये हरिख परमार्थी. होणार होवो प्रारब्धगती, ऐशी भावी निश्चितमती. साई चरणी अखंड प्रीती, राहो ही मूर्ती नित्यनयनी. अगाध अगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला. वाटे तुम्हावरुनी दयाळा, ओवाळावा हा देह. असो आता एका कथांतर, सावधान होऊन क्षणभर. साईमुखी वदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख. सखाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर. पुत्रसंताना लागी आतुर, पातले कलत्र शिर्डीस. साई बाबा संत पवित्र, ऐकून त्यांचे अगाध चरित्र. सवे घेऊन सापत्न पुत्र, आली सत्पात्र दर्शना. 27 वर्षे न्हाता, गेली परीन संतान वार्ता. थकली देवदेवी नवसिता, निराश चित्ता जाहली. असो ऐसी ती सुवासिनी, हेत ध्रुवूनी बाबांचे दर्शनी. आली ऐसी शिर्डी लागुनी, विचारमनी उद्भवला. बाबा सतत भक्तजन वेष्टित, कैसे मज सापडती निवांत.
कैसे कथिजेल माझे हृदगत, म्हणून संचित जाहली. उघडी मशीद उघडे आंगण, बाबांभवती सदा भक्तगण. कैसा मिळेल निवांत क्षण, आर्त निवेदन भावया. ती आणि तिचा सुत नामजयाचे विश्वनाथ, राहिले 2 महिनेपर्यंत सेवा करीत बाबांची. एकदा माधवरावा विनवडी, विश्वनाथ अथवा कोणी, बाबांपाशी नाही पाहुनी, करी ती कामिनी ती परिसा. तुम्ही तरी पाहुनी अवसर, माझिया मनाचे हे हार्द. पाहुनी बाबा शांत स्थिर, घाला की कानावर तयांचे. तेही जेव्हा सती एकले, नाही भक्त परिवारे वेढिले. तेव्हाच की हे सांगा वहिले, कोणी न ऐकिले जया असे. माधवराव प्रत्युत्तर करीती, मशीदही तो कधी न रीती. कोणी ना कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी. साईंचा हा दरबार खुला, येथे मज्जाव नाही कुणाला. तथापि ठेवितो सांगून तुझला, आणखी खुलासा हा ध्यानी. प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम. अंती तोची देईल आराम, चिंतेचा उपशम होईल. तू मात्र बैस घेऊन हाती, नारळ 1 आणि उदबत्ती. सभामंडपी दगडावरती, बाबा जेवू बैसती तई. मग मी भोजन झाली यावरती, पाहिन जेव्हा आनंदित वृत्ती. खुणावीन की तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा. असो ऐसे करिता करिता, प्राप्त घडीचा योग येता. एकदा साईंचे भोजन उरकता, पातळी अभचितात ती संधी. साई आपुले हस्त धुता, माधवराव वस्त्राने पुसता. आनंदवृत्तीमध्ये असता, ते काय करितात पहावे. प्रेमोल्हासे माधवरावांचा, बाबा तव घेती गालगच्चा. ऐसिये संधीचा देवभक्तांचा, संवाद वाचा प्रेमाचा. माधवराव विनय संपन्न, परिरागाचा आवदावून. विनोदे म्हणती बाबां लागून, हे काय लक्षण बरे का. न लगे ऐसा देव खट्याळ, गालगुच्चे जो घेई प्रबळ. आम्ही काय तुझे ओशाळ, सलगीचे फळ हे काय. तव बाबा प्रत्युत्तर देत, कधी अवघ्या 72 पिढीत. लाविला रे म्या तुझा हात, असे का स्मरत पहा बरे. तव बोलती माधवराव, आम्हा पाहिजे ऐसा देव. जो देई भुके सदैव, मिठाई अभिनव खावया. न लघे आम्हा तुझा मान, अथवा स्वर्गलोकीचे विमान. जागो तुझिया पायी इमान, इतकेची दान देई मज. तव बाबा लागले बोलो, एतदर्थची मी येथे आलो. तुम्हास खाऊ घालू लागलो, लागला लोलो मज तुमचा. इतुके होता कठड्यापाशी, बाबा बैसता निजासनासी. माधवराव करिता खुणेसी, बाई निजकार्यासी सावध. खूण होताच तात्काळ उठली, लगबगीने पायऱ्या चढली. बाबांची या सन्मुख आली, नम्र झाली सविनय. तात्काळ चरणी अर्पिले श्रीफळ, वंदिले मग चरण कमळ. बाबांनी निज हस्ते तो नारळ, हाणितला सबळ कठड्यावरी. म्हणती श्यामा हा काय म्हणतो, नारळ फारची रे गुडगुडतो. श्यामा मग ती संधी साधतो, काय वदतो बाबांचं. माझी ये पोटी असेच गुडगुडो, बाई ही मनी म्हणे ते घडो. अखंड मन तब चरणी जडो, कोडे उलगडो तियेचे. पाही जिकडे तिकडे कृपादृष्टी, टाकतो नारळ तिचे ओटी. तुझिया आशीर्वादे पोटी, बेटा बेटी उपजोतो. तव बाबा काय वदती, काय नारळे पोरे होती. ऐशा कैशा वेड्या समजुती, चळले वाटती जनलोक. श्यामाबदे आहे ठाऊक, तुझिया बोलांचे कौतुक. लेंडार मागे लागेल आपसुक, ऐसा अमोलिक तुझा बोल तुझा. परी तू सांप्रत धरीशी भेद, ने दिशी खरा आशीर्वाद. उगाच घालीत बैससी वाद, नारळ प्रसाद देई तिस. नारळ फोड बाबा वदतो, श्यामावदे टाक पदरात. ऐसी बरीच होता हुज्जत, हारीस येती तव बाबा. म्हणती होईल जारे पोर, श्यामा म्हणे कधी दे उत्तर. वदता 12 महिन्यानंतर, नारळ ताडकर फोडिला. अर्धा भाग दोघी सेबिला, अर्ध राहिला बाई ते दिधला. माधवराव वदे बाईला, माझी आबोला तू साक्षी. बाई तुझा आजपासून 12 महिने नव्हता पूर्ण. जाहले नाही पोटी संतान, काय मी करीन ते परिस. ऐसाच नारळ डोकीत घालून, या देवाला मशिदीमधून. मीन जरी लावी काढून,
तरी न म्हणवीन माधव. ऐसा देव न मशिदीत, ठेवू देणार वदतो खचित. येईल वेळी याची प्रचित, निर्धार निश्चित हा मान. ऐसे म्हणता आश्वासन, बाई मनी सुखायमान. पायी घालून लोटांगण, गेली स्वस्थमन निजग्रामा. पाहुनी श्यामा नित्यांकित, रक्षावे भक्त मनोगत. साई प्रेम रज्जु नियंत्रित, आला न किंचित कोपतया. खरे कराया भक्तवचन, प्रणत पाळ करुणाघन. साई दयाळ भक्ताश्वासन, लढिवाळपण पुरवीत. श्यामा आपुला लाडका भक्त, लढिवाळ नेणे युक्तायुक्त. संत भक्त संकल्प पुरवीत, हे निजव्रत तयांचे. असो भरता 12 मास, कृतनिर्धार नेला तडीस. 3 महिने होता बोलास, पातले गर्भास संतान. भाग्ये जाहली पुत्रवती, 5 महिन्यांचे बाळसंगती. घेऊन आली शिर्डी प्रती, पती समवेती दर्शना. पतीनेही आनंदोनी, साई समर्थ चरण बंदोनी. पायी 500 रुपये अर्पुनी, कृतज्ञ निजमनी जाहला. बाबांचा वारू श्यामकर्ण, तयाचे सांप्रत वसती स्थान. तयाच्या भिंती घेतल्या बांधून, रुपये लावून हेच पुढे. ओम म्हणून ऐसा साई ध्यावा, साई स्मरावा, साई चिंतावा. हाच हे माडा निज विसावा, करीन धावा धाव कोठे. निज नाभीत असता जवादी, किमर्थ भ्रमावे बिदोबिदी. अखंड विनटत साई पदी, हेमाड निरवधी सुखला आहे. पुढील अध्याय याहू निरसाळ, कैसे बाबांची भक्त प्रेमळ. मशिदीतून चावडी जवळ, मिरवीत सकळ आनंदे. तैसीच बाबांच्या हंडीची कथा, प्रसाद दान विनोद वार्ता. पुढील अध्यायी परिशिजे श्रोता, चढेल उल्हासता श्रवणास. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, साई सर्व व्यापकता तदाशीर्वचन साफल्यता नाम 33तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.